आज मी आलो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण मानला जाणारा आषाढी एकादशीला। आणि मंडळी, आज आपण एक्सपिरियन्स करणार आहोत आपल्या विठू माऊलीच्या वारीचा सोहळा। आणि हा सोहळा जिथं दरवर्षी 3 लाख लोक येतात बस आपल्या विठ्ठलरायाचं दर्शन घेण्यासाठी। आणि मंडळी, फक्त महाराष्ट्रातील नाही तर कर्नाटक आणि तेलंगणावरून सुद्धा इथं आपले भक्त पायी पायी चालत आपल्या विठ्ठलरायाला भेट देण्यासाठी येतात, आपल्या विठ्ठल रखुमाईला भेट देण्यासाठी येतात। जिथं आपल्याला बघायला भेटते खतरनाक गर्दी आणि एकदम कडक पोलीस बंदोबस्त। तिथंच आज आपण आलो आहे आणि मंडळी, आज आपण अनुभव करणार आहोत या वारीच्या सोहळ्याचा। आम्ही रात्रीच्या 10च्या सुमारात निघालो मुंबईवरून। मंडळी, आम्ही रात्रीचा प्रवास का करायला घेतला, कारण की आपल्याला रात्रीच्या रस्ते एकदम मोकळे भेटतात आणि ट्रॅफिक जाम सुद्धा कमी भेटते, म्हणून आम्ही रात्रीचा प्रवास निवडला। तसं बघायला गेलं तर मुंबईवरून पंढरपूर हे 358 किलोमीटर आहे आणि पुणेवरून पंढरपूर हे 205 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मंडळी, आता आम्ही पुण्याला आलो आहोत आणि पुण्याला इथेशी आपण पेट्रोल आणि त्या बाजूला तिकडे आहे ना सीएनजी आहे, सीएनजी टाकलेली आहे। आणि सीएनजी टाकल्यावरती एक छोटासा इथेशी आपण टी ब्रेक घेतलेला आहे। आपण आज केतनदा सोबत आलेलो आहोत। केतनदादांनी आपल्या पूर्ण ग्रुपला घेऊन आलं, त्याच्यामध्ये आमची मम्मी, काकू, वहिनी वगैरे आहेत आणि एक अजून दादा आहेत आपल्या आतमध्ये गाडी, ते तिकडे बसले। आणि ही आपली गाडी आहे। आज आपण आहे ना इको मध्ये आलेलो आहोत। सो आता आपण थोडासा ब्रेक घेऊन त्याच्यानंतर मग निघणार आहोत पुढे। हा बघा, हा आहे पुण्याचा हायवे, बघू शकता तुम्ही। आणि इथून आता आपण जाणार आहोत। आम्ही आज सगळा प्रवास रात्रीच केला आणि सकाळी येऊन पोचलो पंढरपूरला। खरेदी करा 20 रुपयामध्ये 20 रुपयामध्ये या आपल्या गावामध्ये नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन कोऱ्या करकरीत अशा व्लॉग मध्ये। आज आपण आलो आहोत पंढरपूरला आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी आणि आज आहे आषाढी एकादशी। आज आपण पंढरपूरला फिरणार आहोत आणि आपल्या विठुरायाचं दर्शन घेणार आहोत। तर चला आता जाऊया आणि आपल्या विठुरायाचं दर्शन घेऊया आणि पूर्णपणे ही नगरी, ही पंढरपूरची नगरी आहे ना, ती फिरूया आणि इथले काय काय नवीन नवीन गोष्टी आहेत ना ते अनुभवूया। आषाढी एकादशी हा फक्त एक सण नाही, ही आहे शेकडो वारकऱ्यांची अखंड भक्ती, संतांची परंपरा आणि लाखो वारकऱ्यांच्या विश्वासाचा उत्सव। असं मानलं जातं की भगवान विष्णू या दिवसापासून 4 महिन्यांच्या योग निद्रामध्ये जातात आणि याच क्षणापासून सुरू होतो चातुर्मास। पण पंढरपूरची ओळख फक्त या दिवसांपुरती मर्यादित नाही। या भूमीचा प्रत्येक कण संत पुंडलिकांच्या अखंड मातृपितृ सेवेला साक्षी आहे। आपल्यासोबत आपली मम्मी आहे आता आणि तिचा हा प्रवास आपण तिच्या तोंडी ऐकून घेऊया। तर बोल, काय वाटतं तुला? मला जय माऊली, जय जय विठोबा रखुमाई। पंढरपूरला आलेलो आहे पण पहिल्यांदाच वारी करते, त्याची मला लय भारी वाटते। जय जय रखुमाई, विठ्ठल रखुमाई। तर मम्मीचा आमचा एक्सपिरियन्स तो आहे चांगला झालेला आहे। बोलतो काय? सई बाई आमची सगळी माणसं आहेत, ती बघा। तर अशा प्रकारे आता आम्ही फक्त 2 किलोमीटर लांब राहिलेलो आहोत मंदिरापासून। आणि आज बघा फुल गर्दी आहे, जशा आज गर्दी असणारच कारण की आता एक आषाढी एकादशी म्हणून। सो चला हळूहळू जाऊया आणि आपल्या विठुरायाचे दर्शन घेऊया। तर ही आहे आपली सगळी मंडळी। आपण आजचा अख्खा प्रवास यांच्या सोबत करणार आहोत। आज आपल्याला खूपच गर्दी पाहायला मिळते। मंडळी, हीच ती भूमी आहे जिथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सेवा, प्रेम आणि भक्तीचा संदेश देत दरवर्षी पंढरपुराकडे प्रस्थान करते।
इथे कोण मोठा, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब असा कोणताही भेद नाही, कारण विठ्ठलाच्या दरबारात प्रत्येक वारकरी फक्त भक्त असतो. मंडळी आता आपण आहे ना त्या देवळाच्या फक्त 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर लांब राहिलो असणार. आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता आपण पंढरपुरात आहोत. तर पंढरपुरामध्ये अजिबात पावसाचा एक थेंब नाही. तिथेच जर त्याच्या दुसरीकडे आपण गेलो जसं मुंबई पुणे साईडला तर एवढी पाऊस होतोय, एवढं ढगफुटी होतंय, एवढ्या आपला पूर येतोय. पण इथे आम्ही सकाळपासून आलो, आम्ही काल इथं आलेलो, पण एक पण पाण्याचा थेंब आपल्याला दिसला नाही सकाळपासून. एकदम असा ऊन लागते ना, जो ऊन आपल्याला उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये एकदम बघायला भेटतं तसं आपल्या इथं ऊन बघायला भेटते. सो थोडी बहुत आपली हालत खराब झालेली आहे त्याच्यामुळं, कारण की आम्ही कमसे कम आता 4 किलोमीटर तरी चाललो, अजून 1 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे. आधीमध्ये आम्ही स्टॉप घेतच चाललो. आम्ही काय प्रिपेअर केला होता माहिती आहे का, की आम्ही घरनं छत्र्या वगैरे आणलेल्या की जास्त पाऊस असेल त्याच्यामुळे, पण इथं पावसाचा एक थेंब नाही, त्यामुळे आम्ही छत्र्या पण ज्या आहेत ना त्या आमच्या रूमवरती ठेवलेल्या आहेत. आणि आता बघू शकता तुम्ही फुल ऊन आहे इथे, एकदम कडाकाचा ऊन आहे आणि गर्दी पण जाम आहे, आणि त्यामुळं गरमी पण होत आहे. सो जसं आम्हाला दम लागते ना तसं आम्ही हळूहळू कुठं ना कुठं एक साईडला सावलीमध्ये बसतो, थोडा रेस्ट करतो, मग पुढे चालतो. सध्या तरी आम्ही जे आहेत ना ते 500 मीटर पर्यंत तरी पाठीमागं असतो. पण इथं जी आपल्याला गर्दी दिसते ती गर्दी बघूनच तुम्ही बघू शकता की आपल्या पंढरीनाथाची ओढ आपल्या भक्तांना कशी खेचून येत आहे ते आपल्याकडे. तर मंडळी पूर्णपणे हा जो रस्ता आहे ना तो आपल्या वारकरी बंधू भगिनींनी पूर्ण भरलेला आहे. त्यासोबत तुम्ही इथं बघू शकता की आजूबाजूला जी आहे ना ती इथल्या मंडळांनी अनेक खाण्याची दुकाने जी मोफत ठेवली आहेत, पाण्याची दुकाने जी मोफत ठेवलेली आहेत. तर एकदम जो वातावरण आहे तो भक्तिमय वातावरण आहे. जागोजागी आपल्याला इथेशी भजन कीर्तन सुद्धा ऐकायला भेटतात. आणि त्यासोबतच हा पूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आपल्या वारकरी बंधू भगिनींनी. तर चला आपण आता जाऊया लवकरात लवकर आपल्या विठुरायाचं दर्शन घेऊया. मंडळी तुम्ही माझ्या मागे बघू शकता संत मुक्ताई मठ. त्याच मठाच्या बाजूने आपल्याला श्री विठ्ठल रखुमाईचं मंदिर तिकडे जाणारा रस्ता आहे. आपण आता तिथं चाललो आहोत. मंदिरात मध्ये जाण्याच्या पहिले आपल्याला इथं आहे ना थोडी पावसाची सरी बघायला भेटलेली आहे. इथं पूर्ण जो रस्ता आहे तो ओला झालेला आहे आणि आम्ही थोडासा विश्राम केला होता. त्यानंतरच मग आम्ही आपला जो प्रवास आहे दर्शनाचा तो आता चालू केलेला आहे. पाऊस थोडा जास्त आला त्याच्यामुळं आम्ही थांबलेलो, कारण की आम्हाला भिजायचं नव्हतं. फुल जो रस्ता होता ना तो पूर्णपणे आता पावसाने भिजलेला आहे. पहिले जो रस्ता जो पूर्ण सुका होता, थोडी बहुत धूल होती, आणि आता जो सगळा रस्ता आहे ना तो मस्तपैकी पाण्याने थंड थंड नाहून गेलेला आहे. तर चला आता जाऊया आपण पुढल्या साईडला, लवकरात लवकर आपल्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊया. चालता चालता आपल्याला गणपती बाप्पाची एक भव्य मूर्ती सुद्धा बघायला भेटते. आज एवढी गर्दी होती की जर कुठला माणूस इथे थोडा तरी वाट चुकला तर या गर्दीमध्ये तो हरवून जाईल. पण ही देवाचीच कृपा की या एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा कुठली घटना नाही झाली किंवा कुठला प्रसंग नाही आला. सगळी लोक आपल्या आपल्या फॅमिली सोबत आपल्या आपल्या लोकांसोबत सुखरूप घरी पोहोचली. मंडळी, जर तुम्हाला देवाचं समोरून दर्शन करायचं असेल तर तुम्हाला आषाढी एकादशीला तो दर्शन होणं थोडं मुश्किल आहे, कारण की इथे समोरून दर्शन करण्यासाठी 10 ते 15 किलोमीटर लांब अशी लाईन आहे. आणि इथे लोक आषाढी एकादशीला दर्शन करण्यासाठी आपल्या देवाचं 2 ते 3 दिवस आधीच इथे येऊन स्टे करतात आणि मग इथून ते देवाच्या दर्शनासाठी लाईनीत उभे राहतात. तर मंडळी, जर तुम्हाला तसं दर्शन नसेल करायचं, जर तुम्हाला मुखदर्शन करायचं असेल तर मंडळी आम्ही जिथं आज चाललो आहोत ना, आम्ही जिथं आज उभे आहोत ना, ती लाईन आहे मुखदर्शनाची. आणि तुम्ही बघू शकता की मुखदर्शनाला सुद्धा किती गर्दी आहे.
4 नंबर थोडं मध्ये दादा 4 नंबर दादा हे इकडे दुकानाच्या पुढे थांबलेले सगळे नाही गाड्यांच्या बाजूला स्वागत आहे वारकऱ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मंत्री श्री महाजन या ठिकाणी आपल्या स्वागताला आहे दिंडी प्रमुख सोहळा प्रमुख सगळ्यांचं स्वागत आहे चार हरि ओम विठ्ठला चला त्याला मुखदर्शन करून आम्ही निघालो आपल्या रखुमाईच्या मंदिराकडे त्यांचा दर्शन करण्यासाठी. तिथं पण आम्ही मुखदर्शन केला आणि मग आम्ही निघालो पुढे चंद्रभागा नदीकडे. पंढरपुरातील चंद्रभागा नदी ही मूळची भीमा नदी असून पंढरपुराजवळ तिचा प्रवाह अर्धावर्तुळासारखा वळण घेतो, म्हणून तिला चंद्रभागा नाव मिळाले आहे. संतांच्या अभंगाने गौरवलेली ही नदी वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी तिथे पवित्र स्नान करून श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जातात. चंद्रभागेचे विशाल वाळवंट भजन कीर्तन आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाने दुमदुमते, ज्यामुळे पंढरपुराची भक्ती परंपरा आणि आध्यात्मक एक अद्वितीय सोहळा अनुभवायला मिळतो. मंडळी आता आम्ही आहे ना आपल्या विठुरायाचं दर्शन करून आलेलो आहोत. तर सगळी जरा पॅकिंग चालू आहे आमची गाडीतली, हे बघा इथं. आणि इथं बाकी सगळं बघू शकता, इथं पॅकिंग चालू आहे. आणि आता आम्ही एक दुसरं डेस्टिनेशन आहे, इथून 25 ते 30 किलोमीटर आहे, तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. आता सध्या तर वाजले आहेत 6:45. बघूया आता आपल्याला तो डेस्टिनेशन बघायला भेटते का. एकदम भारी डेस्टिनेशन आहे. सो जसं आम्ही तिथं पोहोचेल ना तसं मी तुम्हाला दाखवेल. तर चला आता इथून निघूया. फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक मधून आता आपल्याला गाडी काढायची आहे. तर बघूया पहिले इथून किती वाजता आपल्याला निघायला. तर मंडळी पंढरपूर पासून कराड या दिशेने जर आपण आलो ना तर अगदीच 20 ते 25 मिनिटावरती एक खिसंगी गाव आहे,
त्या गावामध्ये आता मी आलो आणि त्या गावामध्ये एक अशी मान्यता आहे, एक अशी कथा आपल्याला समजलेली आहे, म्हणून ते आपण कथा आहे ना ती एक्झॅक्टली काय आहे ती बघण्यासाठी आलेलो आहोत. तर कथा अशी आहे की अशी म्हणलं जातं की जेव्हा आषाढी एकादशी असते त्या दिवशी विठ्ठल भगवान बालूमामांच्या मेंढ्या आणि बकऱ्या राखतात. म्हणून इथली लोक दरवर्षी 20 ते 30 हजाराने आपल्या मेंढ्या आणि बकऱ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामधून 5 ते 6 दिवस आणून त्यांचा मानपान करतात, त्यांची सेवा करतात. आणि मंडळी आपण बघू शकतो की इथला जो वातावरण आहे तो किती भक्तिमय आहे. इथे कीर्तन, भजन आणि अशा प्रकारचे बरेचसे कार्यक्रम होतात. आणि आज इथे आपल्याला जेवणाची सोय सुद्धा बघायला भेटते आणि हा जेवण 2 ते 3 हजार किलो एवढा असतो. मंडळी तुम्ही बघू शकता की आपला महाराष्ट्र हा किती विविध परंपरेने नटला आहे आणि अशा प्रकारच्या बरेचशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही. हे फक्त मी महाराष्ट्राबद्दल नाही बोलत, तर आपल्या भारत देशात सुद्धा अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला फ्युचरमध्ये आपण जरूर अनुभवणार आहोत. तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये विठू माऊली जरूर टाका. धन्यवाद.